भारत तेरे तुकडे होंगे, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है यासारख्या देशविरोधी घोषणा दिल्याच्या कथित आरोपांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजेच जेएनयू वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. काश्मीर फाईल्स या बहुचर्चित चित्रपटात सुद्धा जेएनयू मधील देशविरोधी वातावरण चित्रित करण्यात आलं होतं. आता या जेएनयू वर चित्रपट येतोय. भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स चित्रपटापासून राष्ट्रवादी विषयांनाही भारतीय चित्रपटाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळू लागले आहे. लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगले यश मिळवले आहे. त्यानंतर द केरला स्टोरी, आर्टिकल 370, आखिर कब तक पलायन असे संवेदनशील विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. अशातच आता आणखी एका वादग्रस्त विषयावर बेतलेल्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. महाकाल मूव्हीज आणि झी म्युझिक लवकरच जेएनयू जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमध्ये भगव्या रंगात भारताचा संपूर्ण नकाशा पाहायला मिळत आहे आणि हा देशाचा नकाशा एका हातात बंदी असल्यासारखा पकडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीवर हा चित्रपट बेतलेला आहे. भारताच्या राजकारणात या विद्यापीठाचा असलेला समावेश, उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये होणारे तणाव आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याचं केंद्रस्थान बनलेल्या जेएनयू बद्दल हा चित्रपट भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. या विद्यापीठातून देशाचे तुकडे करण्याचा कशा प्रकारे प्रचार झाला आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी उघडकीस आल्या, या सगळ्या गोष्टींवर हा चित्रपट प्रकाश टाकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाचे नाव सुद्धा जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी असं ठेवण्यात आलंय. हे पोस्टर शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलंय की शिक्षणाच्या बंद दरवाजामागे या राष्ट्राला उजव्या आणि डाव्या अशा दोन विचारधारात विभागण्याचा कट शिजला. ही लढाई नेमकी कोण जिंकणार? प्रतिमा दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून विनय शर्मा यांनी याचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटात रवी किशन, उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, सिद्धार्थ बोडके, विजय राज, सोनाली सहगल सारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून जेएनयू मध्ये वाद सुरू झाला असा समज आहे. मात्र हा समज खोटा आहे. फार पूर्वीपासून या विद्यापीठात सरकार विरुद्ध कारवाया होतात असा इतिहास आहे. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना हे विद्यापीठ काही दिवस बंद ठेवले होते. 2000 साली जेएनयू मध्ये एका मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात वेगवेगळ्या अनेक गझला सादर करण्यात आल्या होत्या. मात्र त्यात काही गझला पाकिस्तानच्या समर्थनार्थ सादर करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या 2 लष्करी जवानांनी या पाकिस्तान समर्थित गझलांचा विरोध केला. तेव्हा मुशायऱ्याचं आयोजन करणाऱ्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी त्या जवानांना प्रचंड मारहाण केली. हा मुद्दा भाजप नेते BC खंडूरी यांनी संसदेत सुद्धा मांडला होता. 2005 मध्ये इराणने अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने त्या देशावर प्रतिबंध घातले होते. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारताने सुद्धा समर्थन केलं होतं. त्याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जेएनयू मध्ये एका कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग जेएनयू कॅम्पसमध्ये पोहोचले तेव्हा जेएनयूच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यांचा रस्ता अडवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता असं सांगितलं जातं. 2010 सालात छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भीषण हल्ला केला होता. नक्षलवाद्यांच्या त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना AISA ने याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं असा आरोप काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने केला होता. 2014 मध्ये कोजागिरी पौर्णिमेला साजऱ्या केलेल्या महिषासूर दिनावरून सुद्धा वाद निर्माण झाला होता. नवरात्रीनंतर अवघ्या 5 दिवसांनी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ऑल इंडिया बॅकवर्ड स्टुडंट फोरमने महिषासूर बलिदान दिनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यावरून कोणताही वाद नाही. मात्र कार्यक्रमात देवी दुर्गेबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलेली पत्रकं वाटण्यात आली होती. 2001 मध्ये भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरु याच्या 3ऱ्या मृत्यूदिनाचं आयोजन या विद्यापीठात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चेहरा झाकलेल्या काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. 11 फेब्रुवारीला हे व्हिडिओ समाज माध्यमात झळकल्यानंतर पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार आणि संघटनेचे सदस्य उमर खालिद यांच्यावर घोषणा दिल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी या आरोपाचं खंडन केलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या वसंतकुंज पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांच्या या कारवाईत कन्हैया कुमार यांना अटक करण्यात आली, तर उमर खालिद फरार झाला होता। या प्रकरणात कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यासोबतच आणखी 10 विद्यार्थ्यांवर आरोप करण्यात आले होते। अशा तऱ्हेने JNU मध्ये सातत्याने राष्ट्रविरोधी कारवाया सुरू असतात, त्यावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे।